सर, इंदापूर तालुक्यामध्ये आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यावरती खोटे गुन्हे दाखल केले जातात, कसं बघता आपण? मला असं वाटतं की जे गुन्हे असतात ते गुन्हे खोटे असू नये. जर एखादा खरोखर गुन्हा असेल तर गुन्हा नोंदवला हरकत नाही आहे. जर असे खोटे गुन्हे नोंदवले जात असतील तर नक्की मी एसपीना बोलवेन आणि आरपीआयच्याच कार्यकर्त्यांवर अशी वेळ येता कामा नये. आणि आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण असं काहीतरी चुकीचं काम करू नये, जेणेकरून पोलिसांना अशी संधी मिळू नये. पण चांगलं काम करणारी आमची टीम आहे, अवैध धंद्यांना विरोध करणारी आमची टीम आहे किंवा चांगलं काम करणारे कार्यकर्ते असतील त्याला पोलिसांचं पाठबळ मिळणं अत्यंत आवश्यक आहे. माझं तर पाठबळ नाहीच आहे. नक्कीच मी डीवायएसपीना बोलेन, एसपीना, आणि असे गुन्हे नोंदवले जाऊ नयेत यासाठी नक्की मी प्रयत्न करेन. साहेब, तुम्ही भाजपसोबत आहात आणि भाजप लव जिहाद कायदा आणून पाहतो, याला तुम्ही भाजपसोबत आहे तुम्ही 2014 पासून, आणि मग आता भाजप सरकार लव जिहाद कायदा आणून पाहतोय, तर याला समर्थन आहे का तुमचं? लव जिहादच्या संबंधात माझं मत असं आहे की लव जिहादचा जो कायदा आहे तो कायदा अनेक वेळेला मुलं मुली एकत्र येतात आणि त्यांचा धर्म किंवा जात त्यांना माहिती नसते. माहिती असली तरी त्यांनी दोघांनी आपलं जीवन एकत्रितपणे संसार थाटावा अशी त्यांची इच्छा असते. दोघांना एकमेकांचा स्वभाव माहिती असतो आणि त्यामुळे धर्म जात बाजूला ठेवून ते दोन जे तरुण असतात एकत्र येतात. त्यामुळे त्याला प्रत्येक केसला लव जिहाद म्हणू नये. फक्त त्या मुलीचे जे काय धर्मांतर आहे हे धर्मांतर त्यामध्ये होता कामा नये. हिंदू मुलगी असेल, दलित मुलगी असेल आणि मुलगा मुस्लिम असेल तर धर्मांतर होऊ नये असं माझं मत आहे. ज्यावेळेला कायदा बनेल त्याच्यामध्ये अशी तरतूद असावी आणि प्रत्येक अशा लग्नाला लव जिहाद म्हणणं योग्य नाही असं माझं मत आहे. आणि उदाहरण द्यायचं असेल तर समीर वानखेडे यांचे वडील वाशिमचे होते, जे मुंबईमध्ये एक्साईज डिपार्टमेंटला हवालदार होते आणि त्यांचं वाशिमच्या एका मुस्लिम मुलीबरोबर त्यांची ओळख झाली आणि त्यांनी लग्न केलं. पण समीर वानखेडेच्या वडिलांनी काही मुस्लिम धर्म स्वीकारला नव्हता. त्यामुळे असे जे काही तरुण एकत्रित येतात त्याला प्रत्येकाला लव जिहाद म्हणणं योग्य नाही असं माझ्या पक्षाची भूमिका आहे. उद्धव ठाकरे 2 मर्सिडीज घेतात आणि 1 मंत्रिपद देतात असा आरोप नीलम गोरे यांनी केला, त्यावर काय प्रतिक्रिया द्याल? काय दोन मर्सिडीज घेतात आणि 1 मंत्रिपद देतात असा आरोप नीलम गोरे यांनी केलाय. मला वाटतं की नीलम गोरे आमच्यासाठी आदरणीय नेते आहेत. त्याच्या समाजवादी मुवमेंटमधून आलेले आहेत आणि काही वर्षी त्यांनी माझ्या पक्षामध्ये काम केलेलं आहे. नंतर त्या शिवसेनेमध्ये अनेक वर्ष होत्या आणि शिवसेनेने माननीय उद्धव ठाकरे यांनी त्यांना 3-4 वेळेला MLC दिलेली आहे आणि आता एकनाथ शिंदे यांनी त्यांना विधान परिषदेत सभापती बनवलेला आहे. तर आता त्यांचा अनुभव काय मला माहित नाही. त्यांनी आता किती मजबूत गाड्या दिलेल्या आहेत मला माहिती नाही आहे. पण त्या ठिकाणी संजय राऊत यांनी जो काय वक्तव्य केलेलं आहे की नीलम गोरे यांचा एका महिलेचा अपमान करणे योग्य नाही आहे. तर नीलमताईंनी जे काही आरोप केलेले आहेत त्याच्याबद्दल काही मला माहिती नाही. उद्धव ठाकरे, राज ठाकरे एका विवाह सोहळ्यानिमित्त एकत्र आले, ते कायमस्वरूपी एकत्र येतील का, त्याकडे कसे बघतात? मला वाटतं की एकत्र कोणी येऊ शकतात, येऊ शकतही नाहीत आणि एकत्र आले तर कायम राहतील असं अजिबात नाही आहे. पण आमच्या पक्षामध्ये जर रिपब्लिकन पक्षामध्ये आमचे सगळे एकत्र राहत नाही आहे. ते आले की इकडे तिकडे जातात. पण माझा गट जो आहे माझ्या गटातले कार्यकर्ते जे आहे ते कुठे इकडे तिकडे तर जात नाही आहे. आणि माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील असं मला वाटत नाही आहे. आणि एकत्र आलेही तरी दोघांची ताकद तशी नगर त्यांची ताकद महाराष्ट्रामध्ये आहे. ठीक आहे, त्यांच्या सभा मोठ्या होतात राज ठाकरेंच्या, त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांची मोठी पकडी आहे, माझ्यासोबतही मोठी कार्यकर्त्यांची पकडी आहे. माझ्या थोड्या मोठ्या सभा यासाठी होत नाही की आमच्याकडे प्रसाधनं नसतात. माणसं आमच्याकडे आहेत पण प्रसाधनं नसतात. पण राज ठाकरेंच्या सभा एवढ्या मोठ्या होऊनही त्यांचा एक माणूस निवडून येत नाही आहे. त्यांनी आता विधानसभेमध्ये सगळे 143 लोक उभे केले होते आणि त्यांचा एक माणूस निवडून आला नाही. आणि लोकसभेला त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता महायुतीला, तर त्यांचा फारसा फायदा झाल्याचं मला दिसत नाही आहे. त्यामुळं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जरी एकत्र आले तरी महायुतीला त्याचा काही निगेटिव्ह परिणाम अजिबात होणार नाही. परळीमधल्या 2 घटना, संतोष देशमुख
आणि सोनवणे घटना, त्याचबरोबर परवाची पुण्यातली त्या मंत्र्यांच्या केंद्रीय मंत्र्यांच्या ऑफिसमधल्या माणसाला मारहाण गुंडाकडून. तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था ढासळते का? बीडचं का? बीडची 2 प्रकरण. एकाने सांग रे काय सांग की. मुरलीधर मोहोळकडे कामाला होता, त्याला मारले, मारहाण झाली. त्याच्या माणसाला गुंडाकडून मारहाण झाली. मुरलीधर मोहोळ हे माझे चांगले मित्र आहेत. आमच्या मंत्रिमंडळामध्ये मोदी साहेबांच्या ते सुद्धा मंत्री आहेत. आणि मुरलीधर मोहोळ यांचा स्वभाव बघितला तर ते अत्यंत शांत स्वभावाचे, अत्यंत सुस्वभावाचे ते आहे. त्यामुळे कोणत्या कारणामुळे काय मारहाण झालेली आहे त्याची काय मला कल्पना नाही आहे. पण विनाकारण मारहाण झाली असेल तर ते योग्य नाही आहे की आता मारहाण कुणी केलेली आहे, त्यांच्या कुणीतरी एखाद्याने केलेली असेल. पण मला वाटतं की अशी मारहाण करण्याची आवश्यकता नाही. या घटना वारंवार घडतात, परंतु महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था ढासळते. महाराष्ट्रातली सुव्यवस्था जी आहे ती चांगली ठेवण्याचा प्रयत्न देवेंद्र करतात मुख्यमंत्री म्हणून, गृहमंत्री म्हणून. तरी काही घटना होत आहे. म्हणजे काही घटना समाजामध्ये एक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी होत असतो आणि त्याच्यातून अशा काही घटना घडत आहे. आता आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये विक्रम गायकवाड जो बोरचा आहे तो एका मराठा मुली त्याचं प्रकरण होतं आणि त्या दोघांनीला लग्न केलं होतं. आणि हा अत्यंत म्हणजे UPSC एक्झाम दिलेला हा शिक्षित तरुण होता आणि त्याची घरची परिस्थिती चांगली आहे. म्हणजे त्याच्या वडिलांना 14-15 एकर जमिनी आहे. त्या ठिकाणी आजीमध्ये जायचा, एक्सरसाइज करायचा, बॉडी फार मजबूत होती. पण ज्यांनी तो हल्ला केलेला आहे तो त्याचा मित्रच होता. आणि दोघे जण एकत्रितपणे त्या ठिकाणी ते एक्सरसाइज करायचे, जिमला जायचे. पण ज्यावेळेला हे प्रकरण उघडकीस आलं, या दोघांनी लग्न केलेलं आहे, त्यावेळेला तो त्याचा मित्र जो आहे त्याने त्याच्यावर हल्ला केल्याचं समोर आलेलं आहे. पण मी तिथं भेट देऊन परवा आलो. मी 22 तारखेला त्यांच्या घरी मी रात्री 9 वाजता गेलो होतो. त्यांच्या वडिलांची मी विचारपूस केलेली आहे. त्या प्रकरणामध्ये जो मुख्य आरोपी आहे त्याला पकडलेलंच आहे, पण तो एकट्याचं काम देणार नाही आहे. त्याचे 22 जबार होते आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांचा हात असण्याची शक्यता आहे. कारण लग्न झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी, भावांनी वगैरे त्या दोघांना बोलावून तुम्ही घटस्फोट घ्या तर त्यांच्यावर दबाव आणला होता. दोघांनी त्याला नकार दिला होता. त्याच्यातून हा प्रकार घडलेला आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये अजूनही काही आरोपी असण्याची शक्यता आहे. त्यांना काही लवकर पकडलं जात नाही आहे. संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये मात्र सगळे आरोपी वाल्मिकी कराडचे सगळे पकडलेले आहे. पण तिकडे जो आमचा सोमनाथ सूर्यवंशी जो आहे, परभणीच्या प्रकरणामधला तो आंदोलक होता आणि त्याला एवढी मारहाण करण्यात आली की त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. तरी अजूनही पोलिसांवर कारवाई होत नाही आहे. हे सरकार आमचं सरकार आहे, देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे. ज्या सरकारला सत्तेवर आणण्यामध्ये दलित मतदारांचा फार मोठा वाटा आहे. आणि असं असताना दलितांवर झालेल्या हल्ल्यामध्ये आम्हाला न्याय मिळत नाही दिसतंय. आणि SIT जी आहे SIT मध्ये मामूली अधिकारी त्याच्यामध्ये आहेत. SIT नेमलेली आहे, पण त्याच्यामध्ये सक्षम IPS लेवलचा अधिकारी असावा आणि त्याची चौकशी निष्पक्षपातीपणे व्हावी. आणि त्याच्यामध्ये परभणीच्या केसमध्ये ज्या पोलिसांनी मारहाण केलेली आहे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि विक्रम गायकवाड यांच्या केसमध्ये अजूनही काही आरोपी आहे त्यांना लवकरात लवकर पकडणं अत्यंत आवश्यक आहे. थँक्यू.